आज मी धपाटे बनवते आणि ते पण आपल्या गावाकडे ज्या पद्धतीने बनवतात का पालकाचे धपाटे त्या पद्धतीने मी बनवते. तर तुम्ही बघू शकता मी यामध्ये काय काय घेतलंय. एक जोडी पालक घेतलाय, इथे 10-12 हिरव्या मिरची घेतली, लसण घेतलाय, 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतल्या, एक चमचा ओवा घेतला, एक चमचा जिरं घेतलं आणि अर्धा तुकडा अद्रकचा घेतला, थोडी कोथिंबीर आणि एक मोठा कांदा घेतला बारीक चिरून. आता आपण काय करणार आहोत, इथे मी पालक मी धुवून घेते. आणि इथं मी मोठं ताट घेतलंय आपलं पीठ भिजवण्याचं. त्यामध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि आता यामध्ये मी पालक धुवून टाकते. कांदा आपण जो बारीक कट करून घेतलेला आहे तो इथं पालक मध्ये टाकतेय मी. आणि बाकीचे जे आहे हे सगळं काही मी मिक्सर मध्ये बारीक करून घेते. आता मी हे सगळं काही जे बारीक करून घेतलंय मिक्सर मध्ये ते सर्व काही मी ह्या पिठामध्ये टाकते. आता यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकते आणि अर्धा चमचा हळद टाकायची. आता हे सगळं काही आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं. यामध्ये थोडस 2 चमचे तेल टाकायचं. आता हे सगळं मी मिक्स करून घेतलं आणि हे पीठ आपण आता छान मळून घेऊ. आता माझं पीठ इथं मळून झालंय. आता आपण हे धपाटे मस्त छानपैकी थापून घेऊ. आपण आहे ना आता धपाटे थापूनच घेणार आहे, कारण लाटून धपाटे अजिबात छान लागत नाही. बघा ताईंनो, मी अशा पद्धतीने हे धपाटे असे थापून घेतेय. तवा गरम झालाय, आता मी हे धपाटे त्याच्यावर टाकून घेता. आता याच्या आजूबाजूने आपण तेल टाकू. तर याला आपण असं 5 मिनिटं असं वाफेवर होऊ देऊ. त्याच्यावर हे असं काचेचं झाकण ठेवायचं. तुम्ही प्लेटही ठेवू शकता. बघा ताईंनो, किती छान झालंय आपलं धपाटा. आता याला मीडियम गॅस करू आणि छानपैकी होऊ देऊ. आता मी दुसरा धपाटा बनवायला घेते. अशा पद्धतीनं ताईंनो बघा आपली ही धपाट्याची रेसिपी रेडी झाली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. शक्य होईल तितक्या लवकर सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत ते पोहोचवा. आणि मला तुम्हाला अजून एक सांगायचंय, जर तुम्हाला कुठली काही अजून रेसिपी बघायची असली, तुम्हाला जर त्यामध्ये काही जमत नसेल तर मला तुम्ही ते कमेंटद्वारे विचारू शकता, म्हणजे मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल. धन्यवाद.